नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि खुसखुशीत अशी उपवासाला बनवली जाणारी उपवासाची बटाटा पुरी. तेही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने. प्रत्येक वेळेस उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यासारखा वाटतो, तर अशा पद्धतीने उपवासाची बटाटा पुरी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही बटाटा पुरी बनवायला जितकी साधी आणि सोपी आहे तितकीच चवीला तर खूपच अप्रतिम अशी लागते. त्याचबरोबर आपण चटणी कशी बनवायची उपवासाची तेही पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बटाटा पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी या ठिकाणी प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला उकडलेला जो बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून छान असे साल काढून घेतलेले आहेत. ते बटाटे आपल्याला किसणीच्या साहाय्याने छान असे किसून घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्णपणे बटाटे जे आहेत ते एकसारखे बारीक होतात आणि पुरे जे आहेत ते एकदम परफेक्ट असे तयार होतात. हे पहा, अशा पद्धतीने मी बटाटे जे आहेत ते दोन्ही बटाटे या ठिकाणी किसून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता आपल्याला या ठिकाणी बारीक अशी ठेचून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. मी या ठिकाणी 1 चमचा हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर वापरू शकतात. आमच्या इकडे कोथिंबीर खात नाहीत म्हणून मी या ठिकाणी कोथिंबीर वापरलेली नाही. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये या ठिकाणी साबुदाण्याचं आणि भगरीचं जे पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी हे पीठ तयार करण्यासाठी 1 वाटी वरई आणि त्यामध्ये बरोबर 2 चमचे असा साबुदाणा मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आपल्याला 1 वाटी वरईसाठी बरोबर 2च चमचे साबुदाणा वापरायचा आहे. जास्त जर साबुदाणा वापरला तर ते पीठ जे आहे ते जास्त चिकट होऊ शकतं आणि पुरे जे आहे ते तेलकट होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पीठ तयार करत असताना बरोबर 2च चमचे साबुदाणा वापरायचा आहे आणि थोडं पीठ करून आता आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना आपल्याला या ठिकाणी थोडाही पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त आपण जे किसून घेतलेले बटाटे आहेत त्यामध्येच आपण हे पीठ थोडं टाकून छान असं पीठ जे आहे ते घट्टसर मळून घेणार आहोत. जोपर्यंत बटाट्याचा ओलावा आहे तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय मी एकदम परफेक्ट असं न पाणी टाकता पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. आता आपण हे पीठ जे आहे ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि पुऱ्यासोबत खाण्यासाठी आपण या ठिकाणी आता चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये आता 1 वाटी ओला नारळ जो आहे तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी नारळाचा जो वरचा भाग आहे तो तुम्ही काढून घेऊ शकता, पण मी काढलेला नाही. तशाच पद्धतीने नारळ वापरलेला आहे. एकदम बारीक असा नारळ कट करून आता आपण त्यामध्ये 2 हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ही चटणी जी आहे ते थोडीशी चटपटीत आंबट गोड अशी बनवायची आहे. त्याचप्रमाणे मी त्यामध्ये 1/2 चमचा साखर टाकून घेतलेली आहे. साखर जर तुम्हाला आवडत नसेल तरी नाही टाकली तरी चालते. मी या ठिकाणी अगदी थोडीशी साखर वापरलेली आहे. या ठिकाणी आता आपल्याला 2 चमचे असं दही टाकून घ्यायचं आहे. दही जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ताजंच वापरायचं आहे. जास्तही दही आपण या ठिकाणी वापरणार नाहीत. फक्त 2च चमचे दही आपल्याला वापरायचं आहे. त्यामुळे चटणीची चव जी आहे ती खूप मस्त अशी लागते आणि चटणी जी आहे ती छान अशी चटपटीत तयार होते. अगदी थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला ही चटणी जी आहे ती एकदम छान अशी बारीक मिक्सरला वाटून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण पुऱ्या बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती अशी एक कॅरीबॅग ठेवून गेलेली आहे. आपल्याला कॅरीबॅगवरती पुऱ्या जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. पिठाचा एक छोटासा गोळा हातावरती छान असा गोल करून आपण त्यावरती ठेवून दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला वरून एक कॅरीबॅग ठेवून प्लेटच्या साहाय्याने वरून छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पुरी जी आहे ती एकसारखी पसरली जाते आणि छान अशी गोल गरगरी तयार होते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय एकदम परफेक्ट असं आपण पीठ मळलं होतं, त्यामुळे आपली पुरी जी आहे ती छान अशी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पुऱ्या जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्या पुऱ्या जे आहेत ते तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मीडियम गॅसवर तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक करून पुरी जी आहे ती सोडून द्यायची आहे आणि व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. पुरी सोडल्यानंतर आपल्याला झारण्याच्या साहाय्याने थोडं वरतून प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ही बटाटा पुरी जी आहे ती एकसारखी सर्व बाजूनी फुगली जाते आणि खूप छान अशी तळली जाते. दोन्ही साईडने अलटून पलटून छान असं सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम गॅसवरच आपल्याला ही पुरी जी आहे ते तळून घ्यायची आहेत. अशाच पद्धतीने या ठिकाणी मी सर्व पुऱ्या जे आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी मीडियम गॅसवरच तळून घेणार आहोत. मी एक पुरी यामध्ये टाकून छान अशी पुरी जी आहे ते तळून घेणार. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय पुरीचा कलर जो आहे तो छान असा चेंज झालेला आहे. आता आपण ती पुरी जी आहे ते काढून घेतलेली आहे. मी त्याच पद्धतीने आणखीन एक पुरी जी आहे ते तुम्हाला तळून दाखवणार आहे. दुसरी पुरी आपण त्याच पद्धतीने तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि झारण्याच्या साहाय्याने वरतून प्रेस केलेला आहे. किती सुंदर आणि सुरेख अशी पुरी दिसते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय किती छान अशी टम्म ही पुरी फुगलेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने ही सुद्धा पुरी अलटून पलटून छान अशी तळून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण पुऱ्या जे आहेत ते तळून घेतलेले आहेत. तुम्हाला जर या ठिकाणी बटाटा पुरी बनवण्यासाठी घरी जर पीठ तयार करायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी विकतचंही जे वरईचं पीठ असतं तेही तुम्ही वापरू शकता. आता आपण या ठिकाणी पुरी तळून झालेली आहे ती आता आपण काढून घेऊया आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट खमंग आणि खुसखुशीत अशा आपले या ठिकाणी साबुदाण्याच्या पुऱ्या आणि चटपटीत अशी चवीची चटणी जी आहे ती खोबऱ्याची आपली या ठिकाणी तयार झालेली आहे.
ह्या आषाढी एकादशीला तुम्ही अशा पद्धतीने बटाटा पुरी आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणीची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. प्रत्येक वेळेस तोच साबुदाण्याची खिचडी आणि वरईचा भात खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. ह्या बटाटा पुऱ्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत आणि चवीला तर खूपच मस्त अशा लागतात. या ठिकाणी तुम्हाला मी पुरी जे आहे ते तोडून दाखवणार आहे. अतिशय खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.